शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला। या घटनेसंदर्भात धनंजय मुंडे यांना आरोपी करण्यात यावे, संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्यात यावा, हत्येत सहभागी झालेल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घेण्यात यावा आदी मागण्या सर्व समाज बांधवांनी समाज माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या। पैठण शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच मुस्लिम बहुल भागातही बंद कडकडीत पाळण्यात आला। गौतम मनकर, MCN न्यूज, पैठण। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज पैठण शहर संपूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। माझ्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण या घटनेसंदर्भात चर्चा करणार आहोत। आज संतोष अण्णा देशमुख, महादेव मुंडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची जी निर्गुण हत्या झाली आणि या हत्येमधला जो तपास सदोष झाला, मारेकऱ्यांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पैठण तालुका आणि पैठण शहर मधील प्रत्येक समाज घटकातील समाज बांधवांनी एकत्रित येऊन पैठण शहर आणि तालुका कडकडीत बंदची हाक दिली आणि तो बंद आज पूर्ण यशस्वी झाला। मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी ही सकल पैठण तालुक्यातल्या जनसामान्यांची मागणी आहे, ती आज आम्ही या ठिकाणी मांडली। या ठिकाणी जी संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झालेली आहे आणि जो त्या आरोपींनी ते नीच कृत्य केलेलं आहे, मूत्रविसर्जनाचं हे तर संतोष अण्णाच्या तोंडावर नसून हे प्रशासनाच्या तोंडावर आहे, या शासनाच्या तोंडावर ते आरोपी मुतलेले आहेत। आणि या ठिकाणी धनंजय मुंडेला असं आरोपी करावी या प्रमुख मागणीसाठी आम्ही हा पैठण बंदची हाक दिली होती। आज संतोष अण्णा देशमुख, महादेव मुंडे व सोमनाथ भैया सूर्यवंशी यांच्या सरकार प्रायोजित ज्या गुंडांकरवी हत्या करण्यात आल्यात आणि सरकार आज जरी काहीतरी छोटरमोटर या ठिकाणी गुंडांना अटक करून दाखवत असलं तरी हा आतला जो भाग आहे तो सगळ्यांच्या समोर यावा असं या ठिकाणी मला वाटतं। सरकारने असे गुंड पोचलेले आहेत, यात मंत्र्यांचे सहभाग आहेत, पोलीस प्रशासनाचाही सहभाग आहे की ज्या सोमनाथ सूर्यवंशीला या ठिकाणी निर्दयीपणे मारून टाकण्यात आले आणि याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी पैठण तालुक्यातील जनतेनं बंद पाळलाय आणि हळूहळू समाज जागृती होऊन समाज पेटून उठत आहे, हे सरकारने ध्यानात घ्यावे आणि याचा जर उद्रेक झाला तर असे हजारो सरकार उलथवून टाकण्याची धमक या जनतेमध्ये आहे, हे आज या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू शकतो। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेतून गुंड असा एक बीडचा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभरात यापुढे लागू होतो काय अशी सर्वसामान्याच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला आहे। गेल्या 8 दिवसापूर्वी जे सोशल मीडियावर संतोष अण्णाच्या हत्येचे जे काही फोटो व्हायरल झाले, हे फोटो प्रशासनातील मुख्य गृहमंत्री म्हणा किंवा मुख्यमंत्री म्हणा, उपमुख्यमंत्री म्हणा यांच्याकडे आधीच होते। जर आधी नसते तर हे प्रशासनाकडे होतेच ना, तर मग यांच्या काय संवेदना मेलेलं होतं का, बोथट झालेलं होतं का? त्यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा याआधी का नाही घेतला? तर हे कुठेतरी एक अतिशय मोठं षडयंत्र रचलं जातंय। संतोष अण्णासारख्या प्रामाणिक माणसाची एक निर्गुण हत्या होती आणि हे शंड सरकार, हे शंड प्रशासन त्याकडे बघतंय, पण शंड सरकार झाले असेल, प्रशासन झाले असेल, पण जनता कदापि शंड होणार नाही। जनता रस्त्यावर अशा काही घटनेच्या विरोधात पेटून उठेल आणि सरकार उलटून टाकायची ताकद या जनतेत असणार आहे। संतोष अण्णा देशमुख